श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्यापासून आपला मार्गशीर्ष महिना चालू होत आहे आणि उद्यापासून आपल्याला काही सेवा महिनाभर करायच्या आहेत। 4-5 सेवा देत आहे, त्यातली कोणतीही एक सेवा तुम्ही कंटिन्यू 1 महिना करायची आहे। त्याला कोणतेही नियम बंधन नाहीत। असंही आपण मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार म्हणजे तुम्ही लोक, आम्ही तर करतच नाही, मांसाहार करत नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही। ब्रह्मचर्याची याला अट नाही, त्याचप्रमाणे कांदा लसणाची सुद्धा याला अट नाहीये। फक्त मांसाहार तेवढा तुम्ही करू नका। आणि अगदी जर तुमच्या घरातले कोणी करतच असतील, ऐकत नाहीत असे सुद्धा मला कमेंट येतात की ताई चतुर्थीला आमच्याकडे असतं। खरं तर अशा लोकांची मला कीव येते की जी लोक स्वतःच चतुर्थी, गुरुवार वगैरे या दिवशी सुद्धा स्वतःच्या तोंडावर ताबा ठेवू शकत नाहीत। काय करायचंय मला सांगा तुम्ही, की या मांसाहारात काय ठेवलंय, कशासाठी दुसऱ्याचे जीव घेऊन आपण त्यांच्या आत्म्याची तळतळ खायची, हेच मला कळत नाही। मी तर मांसाहाराच्या संपूर्ण विरोधात आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांनी माझ्या शाकाहारी व्हावं, तसं सगळ्या जगानं शाकाहारी व्हावं, म्हणजे प्राणी मरायचेच बंद होतील, प्राण्यांच्या मानेवरची सुरी बंद होईल असं मला वाटतं। पण हे माझ्या एकटीच्या वाटण्यानं पॉसिबल नाहीये, कारण बरेच जण सांगतात मांसाहार करूनही सेवा करू शकता। कसं काय सांगतात मलाच कळत नाही। मांसाहार करून सेवा नाही केली जात, कारण कोणत्याही दत्तगुरूंना मांसाहार जराही पटत नव्हता आणि आपले स्वामी हे दत्तावतारीच आहेत। स्वामी हे दत्तांचा 4था अवतार आहेत असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे स्वामी सेवेकऱ्यांनी खरंच अगदी मनापासून सांगते की स्वामी सेवेकरी असाल, कट्टर स्वामी सेवेकरी असाल तर नॉनव्हेजचा हे मांडा। म्हणजे मी तर संताप येतो मला जेव्हा मांसाहाराचं नाव काढलं जातं किंवा असे टायटल वाचले जातात की मांसाहार करून स्वामी सेवा केलेली चालते का वगैरे वगैरे। अशा टायटलचं सुद्धा मला हे वाटतं की काही लोक म्हणतात आमची मेस आहे, मग आम्ही काय करू? अहो व्हेज जेवण द्या तुम्ही। व्हेज मध्ये ते सगळं आहे जे तुम्हाला मांसाहारातनं सुद्धा मिळणार नाहीये। मांसाहार हा आपल्यासाठी बनलेलाच नाहीये, तो प्राण्यांसाठी बनलेला आहे। तो शिकारी प्राणी शिकार करून प्राण्यांनी खाण्यासाठी आहार बनलेला आहे तो। त्यामुळं जेवढी ताकद व्हेज मध्ये आहे, जेवढा संयमता, जेवढा शुद्धता, जेवढी पवित्रता, जेवढी शुद्धता शाकाहारमध्ये आहे ती कुठंही मांसाहारात नाही। तुम्ही मांसाहार करणाऱ्या आणि शाकाहारी राहणाऱ्या व्यक्ती दोन्हींकडे बघा, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये बघा, त्यांच्या बोलण्याकडे बघा, सात्विकतेकडे बघा, सगळ्याकडे बघा। आणि सात्विकता म्हणण्यापेक्षा सुद्धा एकच सांगू इच्छिते की आपल्या लहान लेकराला कुणी मारलं तर आपल्याला चालेल का? मग एखाद्या जीवाला मारून ते कसं काय, म्हणजे खरंच माहिती नाहीये। जाऊ दे, आपला आजचा विषय तो नाहीये, कारण या विषयावर मी बोलायला लागले की मला असंच होतं, मी बोलत राहते आणि काही जणांना पटतं, 100तल्या 20 जणांना पटतं, तर 80 जण मला म्हणतात की नाही आम्हाला लागतंच, आम्ही काय करायचं? त्यामुळे जाऊ दे, आपला विषय आहे मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या सेवा करायच्या, विधवा महिलांनी काय करायचं, हा प्रश्न आज मला खूप आला। तर माझ्या ताई, दिदी, मैत्रिणी, काकू, सगळ्या ज्या कोणी विधवा हा शब्द वापरायला मला बिलकुलही आवडत नाही, तरीही सांगते, तुम्ही प्रत्येक सेवा करू शकता जी एक सौभाग्यवती स्त्री करू शकते, ती प्रत्येक सेवा विधवा स्त्री करू शकते। अशी देवानं कुठंही वगळलेलं नाहीये तुम्हाला। ही वेळ देव करो कोणावर येऊ नये असं म्हणता येत नाही, कारण ही वेळ प्रत्येकावर येते। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, मार्गशीर्षचे गुरुवार धरा, शुक्रवार धरा, वैभवलक्ष्मीचे शुक्रवार धरा, कुंकुम अर्चन करा, कुलदेवीची सेवा करा, ओटी भरा, तुमची स्वतःला हळदी कुंकू लावा, तुम्ही मंगळसूत्र घालू शकता, तुम्ही जोडव्या घालू शकता, तुम्ही 4 लोकात वावरू शकता, तुम्ही बारसा, हळदी कुंकू, लग्न हे सगळं अटेंड करू शकता। का नाही करू शकत? तुम्ही काय केलंय मला सांगा? तुमचा पती तुमच्या आधी तुम्हाला
आजारपणामुळे काही कारणामुळे सोडून जातो, तुम्ही डिवोर्सी असाल, तुम्ही विधवा असाल, यात तुमचा कुठं दोष आहे आणि कुठल्या ग्रंथात, एक तरी ग्रंथ मला शोधून दाखवा ज्यामध्ये लिहिलं आहे की ही सेवा विधवा महिलांनी करू नये. असं कुठंही नाहीये. हा विनाकारण माणसांनीच उठवलेला एक चुकीचा आवाज आहे. आता तो काळ संपलेला आहे. आता महिला पुढे जात आहेत. प्रत्येक विधवा महिलेनं नक्की गुरुवारचं व्रत धरा, शुक्रवारचं व्रत धरा. तर आता मी तुम्हाला सांगते, 2 प्रश्न तुमचे मी सोडवले. मांसाहार तर करूच नका हे मी सांगेन, किमान मार्गशीर्ष करू नका ही मी तुमच्याजवळ विनंती करेन. दुसरी गोष्ट विधवा महिलांची, तर तुम्ही हे सगळं काही करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नाही, पुढचं तुम्हाला सांगते की तुम्ही उद्यापासून, मार्गशीर्ष उद्या आहे, 1 महिना बुधवारपासून मार्गशीर्ष संपेपर्यंत 2024 मध्ये काहीतरी एक गुरुवार येतोय आणि मग मार्गशीर्ष संपतोय, तोपर्यंत रोज 108 वेळा नवारणव मंत्र म्हणत रोज कुंकुम अर्चनची सेवा करा. रोज 108 वेळा नवारणव मंत्र म्हणायचा. जर तुम्हाला एका हातात माळ घेऊन नसेल जमत, फक्त एक 5 मिनिटं टायमिंग लावा आणि दररोज कुंकुम अर्चन करा. ही सेवा मार्गशीर्ष महिन्यात केली तर तुम्हाला देवीच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने कशाची कधीच कमतरता भासणार नाही. इतकी उच्च कोटीची सेवा आहे. श्रीयंत्रावर तुमच्याकडे असेल तर कमळगट्ट्याची माळ घाला. छोटी माळ सुद्धा मिळते श्रीयंत्रावर, खास श्रीयंत्रावर घालण्यासाठी केंद्रामध्ये. नसेल तरी हरकत नाहीये, नुसतं कुंकुम अर्चन करा. श्रीयंत्राला पाण्याने अभिषेक करायचा, पुसायचं स्वच्छ, रोज प्लेटमध्ये ठेवायचं आणि रोज त्याच्यावर 108 वेळा नवारणव मंत्र. या गोष्टीमुळे तुमच्याकडून रोज 108 वेळा नवारणव मंत्र सुद्धा म्हटला जाईल. सरळ युट्यूबला 108 वेळा नवारणव मंत्र लावून द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही नमो नमः म्हणायचं. फक्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः करत 108 वेळा तुम्हाला नवारणव मंत्र म्हणत रोजच्या रोज तुम्हाला कुंकुम अर्चन हे करायचंच आहे. दुसरी सेवा तुम्हाला सांगते की रोज ओम ऐं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः किंवा नुसतं श्री महालक्ष्मी नमः किंवा कमलात्मक मंत्र रोज 1 माळ तुम्हाला करायचाच आहे. सगळ्यात सोपा श्रीम मंत्र, लक्ष्मीचा ब्रीज मंत्र, जो सोपा आहे, ज्याला वेळ लागणार नाही, असा श्रीम मंत्र किंवा मी तुम्हाला परवा दिलेला श्रीम ब्रजी मंत्र सुद्धा रोज 1 माळ कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा स्फटिकाच्या माळेवर तुम्ही करू शकता. ही एक सेवा तुम्हाला दररोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज करायची आहे. तिसरी सेवा तुम्हाला सांगते, श्री सूक्त रोज ज्यांना जमेल, खरंच ज्यांना मनापासून वेळ आहे आणि सेवेची आवड आहे, त्यांनी रोज 16 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा फलश्रुती म्हणा. ज्यांना वेळ नाही, फक्त 1 वेळा श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी रोज 16 वेळा म्हणा. बघा मार्गशीर्ष मध्ये म्हणण्याचा फरक काय पडतो ते मला सांगा नंतर. पण वेळ नसेल हरकत नाही, 1 वेळा श्री सूक्त तरी तुम्हाला रोज म्हणायचंच आहे. त्याच्या पुढची सेवा, रोज एकदा कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्र युट्यूबला सुद्धा मिळेल, त्याचं छोटंसं पुस्तकही मिळतं. पूर्ण मार्गशीर्ष महिना कनकधारा स्तोत्र जे कोणी वाचेल, कनक म्हणजे काय तर सोने, सोन्याचा वर्षाव होतो असं म्हटलं जातं. हे शाब्दिक झालं, पण तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट, प्रगती, जे काही असेल, तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्हाला प्राप्त होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे सिद्धकुंजिका स्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र ज्या घरामध्ये वाचलं जातं, सिद्ध कुंजिका म्हणजे तुम्हाला जे काही हवं ते मिळण्याची ताकद सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये आहे. त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा तुम्ही नित्य नियमानं रोज एकदा दिवसभरात जेव्हा वेळ होईल तेव्हा म्हणू शकता. आणि लक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात बराच सारा फरक पडतो. तर या काही छोट्या छोट्या मात्र अत्यंत महत्त्वाच्या सेवा मी तुम्हाला दिलेल्या आहेत. या तुम्ही नक्की करून बघा आणि मग मला सांगा की तुमच्या आयुष्यात काय फरक पडला ते. पुन्हा भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. कुत्र भुंकण्याचा खूप आवाज येतोय, सॉरी, कारण नंतर सांगेन. तर पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.